तुम्ही पाहताय एबीपी माझा। बातमी आहे पोलीस आणि कारागृह प्रशासनाची लखतर काढणारी। मंजुळा शेटे प्रकरणानंतर महिला अधिकाऱ्यांच्या निष्ठुरतेचं दर्शन जगाला झालं, पण त्याही पेक्षा आपली व्यवस्था, त्या व्यवस्थेत वाढलेले लोक हे किती गेंड्याच्या कातड्याचे आहेत याची प्रचिती तुरुंग उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी दिलेली आहे। कारण मंजुळा शेटे प्रकरणात ज्याची कसून चौकशी करायची आहे त्यांच्या सुटकेसाठी साठेंनी प्रयत्न केलेत, त्यामुळे त्यांना या चौकशीपासून दूर करण्यात आलेलं आहे। आता या प्रकरणाचा तपास पोलीस महानिरीक्षक राज्यवर्धन सिन्हा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। All our 6 colleague sister arrested today evening. PC till 7 July. आता तरी या मीडियाचा आत्मा शांत होईल का? Feeling sad and upset. धामणे सर, देसाई सर, आपण सगळे जेलकर्मी अधिकारी आणि कर्मचारी भक्कम आधार देऊ आपल्या भगिनींना। महाराष्ट्र कारागृह व्हॉट्सअपवरच्या मेसेजमुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला। कारण मंजुळा शेटे मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या स्वाती साठेंकडे आहे त्यांनीच हा मेसेज पोस्ट केलाय। इतकंच नाही तर जेलर मनीषा पोखरकरांसह इतर 5ही महिला पोलीस आरोपींना सोडवण्यासाठी मदत करा असं आवाहन सुद्धा स्वाती साठेंनी केलंय। अर्थात हे सगळं प्रकरण आता बाहेर आलंय, तेही जेल प्रशासनातील अंतर्गत वादांमुळे। ठाणे कारागृहात सहकारी महिलेचा विनयभंग केल्यामुळे हिरालाल जाधव यांना निलंबित करण्यात आलंय। त्यामागे स्वाती साठेंचा हात असल्याचा जाधव यांनी आधीच सूचित केलं होतं। त्यामुळे जेव्हा स्वाती साठेंने हा मेसेज पोस्ट केला तेव्हा हिरालाल जाधव यांनी त्याची तक्रार केली। आयजी असतील किंवा स्वाती साठे असतील यांचा आता याच्यामध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे। त्याच्याशिवाय अशा प्रकारचं मेसेजिंग करून निधी गोळा करणे, आरोपींना सहकार्य करणे, आता हे सगळी लोक आयपीसीच्या 34 खाली आरोपी ठरतात। स्वाती साठे आरोपीच आहेत, फक्त एकाला फाशी दुसऱ्याला जन्मठेप इथपर्यंत त्याच्यामध्ये हे असू शकेल। आरोपातून किंवा गुन्ह्यातून सुटका होऊ शकणार नाही असं मी म्हणेन। स्वाती साठे काही ज्युनियर अधिकारी नाहीत, त्या कारागृह प्रशासनाच्या उपमहानिरीक्षक आहेत। कुठल्याही कारागृहात एखाद्या कैद्याचा संशयास्पद मृत्यू होणं ही गंभीर बाब आहे। त्यानंतर त्याची निष्पक्ष चौकशी करणं, कायद्याचा मान राखणं आणि कैद्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी स्वाती साठे यांच्यावर होती। मात्र त्यांनी पदाचा आणि अधिकारांचा थेट गैरवापर केल्याचं समोर आलंय। त्यामुळे स्वाती साठेंना निलंबित करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे। यामध्ये 3 महत्त्वाच्या मागण्या आम्ही आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करतोय। एक तर स्वाती साठेंना तात्काळ निलंबित करा। मंजुळा शेटेच्या मृत्यूनंतर ते आजपर्यंत स्वाती साठेंचे सगळे टेलिफोनिक रेकॉर्ड सुद्धा फॉरेन्सिक लॅबकडनं त्याची तपासणी झाली पाहिजे आणि तात्काळ स्वाती साठेंना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निलंबित केलं पाहिजे। जेल प्रशासन, जेलचे कर्मचारी संगनमतानं कैद्यांचा छळ कसा करतात, त्यांची लुबाडणूक कशी करतात याच्या सुरस कथा याआधी माध्यमांमध्ये छापून आल्यात। स्वाती साठेंनी त्यावर फक्त शिक्कामोर्तब केलाय। त्यामुळे स्वाती साठेंना घरी पाठवून फडणवीसांनी आपल्या स्वच्छ कारभाराचा पुरावा द्यावा म्हणजे झालं। नाहीतर इथे सुद्धा अभ्यास पुराण लावलं तर ती मंजुळा शेटेंची विटंबनाच ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।